नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी वर्णमाला या प्रकरणातील परीक्षेत आजपर्यंत विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न पहिला बघा. मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? मित्रांनो, सुरुवातीला किती होते? तर 48 वर्ण होते. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 स्वर आणि 2 संयुक्त व्यंजने वाढली आणि त्यामुळे एकूण संख्या किती झाली? तर एकूण संख्या झाली 52. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय 2 52. मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? तर 52 आहेत. बघा, एकूण 14 स्वर, 2 स्वरादी, 34 व्यंजने आहेत, 2 संयुक्त व्यंजने आहेत, असे एकूण 52 वर्ण आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे 52, ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न दुसरा बघा. खालीलपैकी संयुक्त स्वर कोणते? मित्रांनो, संयुक्त स्वर कशाला म्हणायचं? तर 2 स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना काय म्हणायचं? तर संयुक्त स्वर असे म्हणायचं. मग कोणकोणते संयुक्त स्वर आहेत? तर ए, ऐ, ओ, औ हे संयुक्त स्वर आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय होईल? पर्याय 3 ओ, औ. प्रश्न तिसरा बघा. मराठी वर्णमालेत स्वरांची संख्या किती आहे? मित्रांनो, मराठी वर्णमालेत एकूण 14 स्वर आहेत. ते कोणकोणते आहेत ते बघा. अ, आ, इ, उ, ऊ, ऋ, लू, ए, ॲ, ऐ, औ. अशा प्रकारे 14 स्वर आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय होईल? तर पर्याय 1 14. मराठी वर्णमालेत स्वरांची संख्या किती आहे? 14. ऑप्शन 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न चौथा बघा. ओ हा संयुक्त स्वर कोणत्या 2 स्वरांनी बनलेला आहे? मित्रांनो, संयुक्त स्वर कशाला म्हणायचं? तर 2 स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. मग कोणकोणते संयुक्त स्वर आहेत? तर ए हा संयुक्त स्वर आहे, ऐ आहे, ओ आहे, औ आहे. हे 4 संयुक्त स्वर आहेत. मग ए कशाने बनलेला आहे? तर अ प्लस ई किंवा ईने बनलेला आहे. ऐ कशाने बनलेला आहे? आ प्लस ई किंवा ईने बनलेला आहे. ओ कशाने बनलेला आहे? तर अ प्लस ऊ किंवा ऊने बनलेला आहे. औ कशाने बनलेला आहे? आ प्लस ऊ किंवा ऊ ने बनलेला आहे. पण प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे? तर औ हा संयुक्त स्वर कोणत्या 2 स्वरांनी बनलेला आहे? तर औ अ प्लस ऊने बनलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4 अ प्लस ऊ. प्रश्न क्रमांक 5 बघा. मराठी वर्णमालेत एकूण किती स्वर आणि स्वरादी आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 14 स्वर आणि 2 स्वरादी. मराठी वर्णमालेत 14 स्वर आणि 2 स्वरादी आहेत. मग कोणकोणते 14 स्वर आहेत? तर अ, आ, ई, ऊ, ऋ, लू, ए, ॲ, ऐ, औ हे 14 स्वर आहेत. आणि कोणते 2 स्वरादी आहेत? तर आणि आहा हे 2 स्वरादी आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन 1 14 स्वर आणि 2 स्वरादी. प्रश्न 6. गटात न बसणारा वर्ण कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे
पर्याय 3 दीर्घ ई. दीर्घ ई हा गटात न बसणारा वर्ण आहे. बाकीचे जे वर्ण आहेत ते ऱ्हस्व स्वर आहेत आणि ऑप्शन 3 हा दीर्घ असल्यामुळे दीर्घ स्वर असल्यामुळे गटात बसत नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन 3 दीर्घ ई. पुढील प्रश्न बघा. मराठी वर्णमालेत एकूण किती व्यंजने आहेत? तर मित्रांनो, मराठी वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहेत. त्यापैकी 14 स्वर, 2 स्वरादी, 34 व्यंजने आणि 2 संयुक्त स्वर आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर होईल मराठी वर्णमालेत एकूण 34 व्यंजने आहेत. पर्याय 2. पुढील प्रश्न बघा. अंतस्थ वर्णाचा योग्य क्रम कोणता? मित्रांनो, अंतस्थ वर्णालाच अर्धस्वर असे म्हणतात आणि अर्धस्वराचे लिखाण ऱ्हस्व स्वराप्रमाणे केले जाते किंवा करतात. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यवरल. य म्हणजेच ऱ्हस्व ई, व म्हणजे ऱ्हस्व उ, र म्हणजे रू, ल म्हणजे लू. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2. पुढील प्रश्न बघा. खालीलपैकी कंठवर्ण कोणता? मित्रांनो, कंठवर्णामध्ये क, ख, ग, घ, ड, ह या वर्णांचा समावेश होतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ड. प्रश्न 10वा बघा. भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणतात? ऱ्हस्व, दीर्घ, सजातीय आणि विजातीय. मित्रांनो, एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. तर भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 विजातीय स्वर. एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात आणि भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा. जोडाक्षर म्हणजे काय? मला सांगा, जोडाक्षर कशाला म्हणतात? तर ज्या अक्षरामध्ये 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास जोडाक्षर असे म्हणतात. उदाहरणार्थ स्मित या शब्दामध्ये स्मी हे जोडाक्षर आहे आणि स्मी मध्ये स प्लस म प्लस ई मिळून स्मी हे जोडाक्षर बनलेलं आहे. मग जोडाक्षर कशाला म्हणायचं? तर 2 किंवा अधिक व्यंजने प्लस स्वर. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 2 किंवा अधिक व्यंजने प्लस स्वर. प्रश्न 12 बघा. खालीलपैकी जोडाक्षर युक्त अचूक शब्द ओळखायचा आहे. आता जोडाक्षर कशाला म्हणायचं ते मी सांगितलेलं आहे. 2 किंवा अधिक व्यंजने प्लस स्वर मिळून जोडाक्षर तयार होतं. मग अचूक असं कोणतं जोडाक्षर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अनुक्रम हा अचूक असून जोडाक्षरयुक्त शब्द आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय 4 होईल. प्रश्न 13 बघा. च्या वर्गातील च, छ, ज, झ या वर्णांचा उच्चार
डॅश 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 असा दुहेरी होतो. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 3 तालव्य व दंत तालव्य. स्पष्टीकरण बघा. च, छ, ज, झ चा उच्चार तोंडात जेथे आपण चिंच किंवा चॉकलेट चघळतो त्या भागाला स्पर्श करून केल्यास तो वर्ण तालव्य असतो. उदाहरणार्थ चक्र. दाताच्या मागे स्पर्श केल्यास त्याला दंत तालव्य असे म्हणतात. उदाहरण बघा दंत तालव्याचं जहाज. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 तालव्य व दंत तालव्य. पुढील प्रश्न बघा. दंत या शब्दाचा पर्ण सवर्णाचा वापर करून लिखाण करताना कोणत्या वर्गातील अनुनासिक वापर कराल? मित्रांनो, या प्रश्नामध्ये तुम्हाला वर्ग विचारलेला आहे. तर त हा वर्ग असून त मध्ये त, थ, द, ध, न ही अनुनासिके येतात किंवा या अनुनासिकांचा समावेश होतो. मग त वर्गातील न हे अनुनासिक इथे पर्यायामध्ये दिलेलं आहे, पण कोणता वर्ग आहे म्हणजेच त वर्ग आहे ते या प्रश्नामध्ये दिलेलं नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय 4 यापैकी नाही. प्रश्न 15 बघा. पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते? मित्रांनो, एकूण किती व्यंजने आहेत? तर एकूण 34 व्यंजने आहेत. त्यामध्ये कठोर व्यंजने कोणकोणती आहेत? तर क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ, श, श, स अशी एकूण 13 कठोर व्यंजने आहेत. या व्यंजनांचा उच्चार करण्यासाठी कठीण असल्यामुळे त्यांना कठोर व्यंजने असे म्हणतात. त्यांना श्वास किंवा अघोष वर्ण असे सुद्धा म्हणतात. मग मला सांगा यामध्ये कोणते कठोर व्यंजन असेल? तर च हे कठोर व्यंजन इथे दिलेलं आहे. पर्याय 1 हे या प्रश्नाचं उत्तर होईल. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.